फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल। मग कशा आहात सर्वजण? मस्तच असाल। मी पण खूप छान आणि मजेत आहे। आणि आजच माझी बहीण बाहेर गेली होती आणि तिने आणलेली आहे ही इप्पी मॅगी। आणि तिने मला सारखं चिडवायला लागली की तू खूप रेसिपी बनवायला लागलीस वेगवेगळ्या प्रकारच्या। आणि ती मला म्हणायला लागली की ही मॅगी, आणि ती म्हणत होती की मला ह्याचं काहीतरी बनवून दे। पण आम्ही हे लहान असताना हे खूप खाल्लेलं सारखं म्हणजे खायचो। आणि आता तिला प्लेन खाऊन खाऊन कंटाळा आलाय म्हणून तिने म्हणजे थोडंसं विशेष बनव। तर चला तर मग आपण बनवायला घेऊयात मग। आणि असं तर तिनं काही भाज्या म्हणजे खूप कमी प्रमाणात खाते, तर मग त्याच्यामध्ये पण मी छान छान भाज्या ॲड करून मस्तपैकी आज ही रेसिपी बनवणार आहे। तर चला तर मग आपण या ठिकाणी व्हेज मॅगी बनवणार आहे आणि त्याची मी पूर्णपणे तयारी केलेली आहे। सगळ्यात पहिल्यांदा मी इथे मॅगीचे तुकडे करून ठेवलेले आहेत। परत कांदा, पत्ताकोबी, टोमॅटो आणि कोथिंबीर आणि वाटाणे आणि जो मॅगी मसाला आहे तो मी इथे काढून घेतलेला आहे। अशी माझी तयारी व्हेज मॅगीची झालेली आहे। तर चला तर मग आता आपण पुढे सुरुवात करूयात। मॅगी बनवण्यासाठी घेतलेली आहे मोठी कढई। चला तर मग आता करूयात गॅस चालू। टाकूयात। तेलाला थोडा वेळ आपण काय करूयात, गरम करून घेऊयात। चमचा। तर अशा प्रकारे झालेलं आहे तेल गरम। पहिल्यांदा मोहरी टाकून घेऊयात। मोहरीला तडकून घेऊयात छान प्रकारे। नंतर आता टाकूयात कांदा। आणि त्यानंतर आता टाकणार आहे पत्ताकोबी। आपल्याला ह्या सर्व भाज्या एकत्रितच टाकून घ्यायच्या आहेत जेणेकरून छान मिक्स होतील आणि आपला जो व्हेज मॅगी आहे ती खूप छान बनेल। त्यानंतर आपण टाकणार आहोत टोमॅटो। यानंतर टाकणार आहेत आपण टाकणार आहोत वाटाणा। ह्या सर्व गोष्टी आपल्याला छान असं परतून घ्यायच्या आहेत। हळद, नंतर लाल मिर्च थोडीशी आणि चवीनुसार मीठ टाकूयात आपण आता मॅगी मसाला, जे की त्याच पॅकेट मधला आहे ते सुद्धा आपण ऍड करूयात यामध्ये। आणि याला आपण आता एकत्रित करून घेऊयात। वास तर खूप छान आणि खूप मस्त येतोय गाईज। नक्की तुम्ही करून बघा ही रेसिपी। आपण एकत्रित करून घेतले आहेत आणि नंतर आपण ऍड करणार आहोत पाणी। पाणी तुम्ही तुमच्या ग्रेव्हीनुसार टाकू शकता। जर तुम्हाला जास्त घट्ट आवडत असेल तर कमी प्रमाण टाका, किंवा थोडंसं पातळ आवडत असेल तर थोडंसं एक्स्ट्रा टाकलं तरी चालेल। ही आहे उकळी आणि आता आपण टाकत आहोत मॅगी। थोडंसं बारीक करून टाकून घेऊयात। वाव, वास तर खूप छान आणि मस्त येतोय। नक्की गाईज तुम्ही ही रेसिपी ट्राय करा आणि आवडली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा। ही टाकलेली आहे आणि आपण आता थोडा वेळ झाकून ठेवूयात शिजण्यासाठी। मॅगी आपली शिजतच आलेली आहे आणि आता आपण टाकूयात कोथिंबीर। वाव, दिसायला तर खूप छान दिसायला लागली आणि वास पण खूप छान आणि भारी येतोय गाईज। नक्की तुम्ही ट्राय करा एकदा। मी सर्व करत आहे। वाव, खूप मस्त झालेली आहे मॅगी। आणि नक्की तुम्ही ही व्हेज मॅगी ट्राय करा। आणि ही जर रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर नक्की कमेंट करा। आणि पुढची मी कुठली रेसिपी बनवू हे सुद्धा मला कमेंट करायचं आहे गाईज। तर भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये। तोपर्यंत बाय बाय।